या नराधमांना खरोखरच फाशी व्हायलाच पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत। कार्तिकी सुनील मकवाने वयवर्ष 9 व दुर्वा सुनील मकवाने वयवर्ष 8 अशी मयत मुलींची नावे आहेत। 9 आणि 8 वर्षाच्या या मुली ज्या ठिकाणी राहिल्या आहेत त्या लगत असलेल्या एका बिअर बारमध्ये काम करीत असलेल्या 6 परप्रांतीय मुलांच्या काही अंतरावर असलेल्या खोलीत पोलिसांना मुलींचे मृतदेह मिळून आले असल्याचे सांगितले जात आहे। कार्तिकी आणि दुर्वा या बुधवारी दुपारी खेळताना गायब झाल्यावर शोध घेण्यात आला, मात्र मिळून न आल्याने पालकांनी संध्याकाळी खेड पोलिसात हरवल्याची तक्रार दिली होती। दोघी सख्या बहिणी असून बाहेर गावाहून मोलमजुरीसाठी आलेल्या कुटुंबातील या मुली असल्याचे समजते। हरवलेल्या मुलींचा तपास करताना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली, त्यानुसार खेड पोलिसांनी मुलींच्या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या चाळीलगतच्या बारमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या खोलीची झडती घेतली। त्यावेळी अवघे गुडघाभर पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये भरून ठेवलेल्या दोन्ही मुली मृत अवस्थेत मिळून आल्या असे सांगण्यात आले। दोघींचे मृतदेह चांडोली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले। हरवलेल्या तक्रारीची शहानिशा करताना दोन्ही मुली मयत स्वरूपात मिळून आल्या आहेत। याची सखोल चौकशी सुरू आहे असे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले। आता त्यांच्यावर अत्याचार झाल्याबाबत लगेच सांगता येणार नाही असे ते म्हणाले आहेत। दरम्यान राजगुरुनगर येथील धनराज बारमधील वेटरने हे खून केले असून पहाटे 4च्या सुमारास पुण्यातील एका लॉजवरून त्याला अटक करण्यात आली। संशयित आरोपी हा 50 ते 55 वर्षाचा असल्याचे पोलिसांनी सांगितलेले आहे। गंभीर गुन्हा असल्याने पोलिसांनी लगेच माहिती देण्यास नकार दिला नाही। तर राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरील एका मोठ्या वर्दळीच्या वस्तीत गुरुवारी ही घटना उघडकीस आलेली आहे। खरोखरच त्या नराधमांना आता फाशी ही झालीच पाहिजे।